पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिक विधान परिषदेतल्या बंडखोरांची महायुतीकडून मनधरणी सुरूच आहे। गोकुळ गीते, प्रसाद हिरेंसोबत मंत्री गिरीश महाजन यांची चर्चा झाली। दोन्ही उमेदवारांनी निर्णयासाठी वेळ मागितल्याची माहिती आहे। रात्री उशिरापर्यंत मंत्री महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा झाली। गोकुळ गीते, प्रसाद हिरे आज अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे। आज पुन्हा उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये बैठक होणार आहे। नाशिक विधान परिषदेमध्ये शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंच्या विरोधात भाजपच्या गोकुळ गीते, प्रसाद हिरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली। या दोन्ही बंडखोर उमेदवारांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी महायुतीकडून मनधरणी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंतांचं गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून महायुतीमधनं शिवसेनेला ही जागा सुटल्यानंतर दोन फॉर्म शिल्लक राहिलेले आहेत, प्रसाद बापू हिरे आणि गोकुळजी गीते। या संदर्भामध्ये प्रसाद बापू हिरेंची देखील गिरीश भाऊंची चर्चा झाली। गणेशजी गीतेंशी देखील ज्यांनी फॉर्म मागे घेतलेला आहे त्यांच्याशी देखील चर्चा झाली, कारण गोकुळ गीते हे त्यांचे बंधू आहेत। आणि याच्यामध्ये असं ठरलं की जे काही आम्हाला सांगायचं होतं दोन्ही उमेदवारांना आम्ही सांगितलेलं आहे आणि बोलणं सकारात्मक होतं, एवढंच मी सांगतो।